नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला. कैलासची पगार पहिल्यांदा 30% वाढली, नंतर कंपनीने पगारात 20% कपात केली, तर पगारात एकूण किती टक्के वाढ किंवा घट झाली. म्हणजे आपलं काय करायचंय, पहिल्यांदा त्यांनी 30% वाढविली पगार, पण पुन्हा काय झालं, त्यांनी 20% पगार कमी केली. तर ऍक्च्युअल मध्ये पगार वाढली का कमी झाली, किंवा किती टक्क्यांनी वाढली किती टक्क्यांनी घटली, हे आपल्याला काढायचे. मित्रांनो, असे वाढ घट किंवा वाढ वाढ किंवा घट घट असे जर उदाहरण असले, तर हे उदाहरण आपण सक्सेसिव्हच्या मेथडने करतो. कोणत्या? सक्सेसिव्हच्या. बघा, 30% वाढली म्हणजे प्लस, प्लस म्हणजे बघा प्लस 30 घ्या. पुन्हा 20% काय झाली, कमी झाली, 20% कमी झाली. मग काय करायचं, पुन्हा एकदा त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. 30 गुणिले पुन्हा हे -20 आणि भागिले 100 करून घ्यायचं. ही सक्सेसिव्हची पद्धत असते. बघा चला, 30 वजा 20 किती, 10. आणि पुन्हा मित्रांनो हे पलीकडे बघा, हे बघा मायनस प्लस गुणाकार काय होत असते, मायनस, म्हणजे मायनस 30 गुणिले 20 किती, 600 भागिले 100. चला, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, राहिलं काय, 6. म्हणजे 10 मधून 6 गेले, किती राहिलं मित्रांनो, 4. म्हणजे बघा मित्रांनो, आता इथं पॉझिटिव्हच होतं का नाही, इथं पण काय ना पॉझिटिव्ह. म्हणजे मित्रांनो, कैलासच्या पगारात 4%नी वाढच झालेली आहे. धन्यवाद.